वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा। आज आपण भूगोल, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरील सराव प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक पहिला आहे, अतिवाहकता म्हणजे सुपर कंडक्टिव्हिटी या संदर्भात खालील विधानांचा विचार करा। पहिले विधान आहे, अतिवाहकता ही स्थिती कमी तापमानात निर्माण होते। पहिले विधान बरोबर आहे। सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे अतिवाहकता ही जी स्टेज आहे, ही जी स्थिती आहे, ही कमी तापमानात निर्माण होते। दुसरे विधान आहे, जर्मेनियम हा अतिवाहकता गुणधर्म आढळलेला पहिला पदार्थ होता। दुसरे विधान चुकीचे आहे, कारण पारा हा अतिवाहकता गुणधर्म आढळलेला पहिला पदार्थ होता। पारा म्हणजे मर्क्युरी। तिसरे विधान आहे, अतिवाहकता ही स्थिती ही अशी स्थिती आहे जी विद्युत प्रवाहास जास्तीत जास्त प्रतिकार करते, म्हणजे रेजिस्टन्स करते। तिसरे विधान चुकीचे आहे, कारण अतिवाहकता ही अशी स्थिती आहे जी विद्युत प्रवाहास अनुकूल आहे, त्याला प्रतिकार करत नाही किंवा शून्य प्रतिकार करते। वरीलपैकी किती विधान योग्य आहेत? याचं योग्य उत्तर आहे फक्त अ, पर्याय अ, फक्त एक हे याचं योग्य उत्तर आहे। फक्त एक विधान इथे योग्य आहे आणि ते विधान आहे, अतिवाहकता ही स्थिती कमी तापमानात निर्माण होते। स्पष्टीकरण बघूया। अतिवाहकता ही पदार्थाची अशी स्थिती आहे ज्यावेळी पदार्थातील विद्युत प्रवाहाला प्रतिकार करण्याची क्षमता ही शून्य किंवा शून्याच्या जवळपास असते। त्यामुळे विधान क हे अयोग्य आहे। अतिवाहकता ही स्थिती कमी तापमानात निर्माण होते, म्हणजे उणे 250 ते 273 अंश सेल्सिअस। त्यामुळे विधान एक योग्य आहे। अतिवाहकता हा गुणधर्म आढळलेला पहिला पदार्थ पारा म्हणजे मर्क्युरी हा होता। त्यामुळे विधान 2 योग्य नाही। इथे अणुऊर्जा प्रकल्प आणि त्यांचे स्थान म्हणजे राज्य दिले आहे। यापैकी किती जोड्या योग्य आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे। अणुऊर्जा प्रकल्प कैगा, स्थान गुजरात दिलं आहे। ही जोडी चुकीची आहे, कारण कैगा कर्नाटकमध्ये आहे। कुडानुकुलम तामिळनाडू ही जोडी बरोबर आहे। कुडानुकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा तामिळनाडूमध्ये आहे। तिसरी जोडी आहे काक्रापार, कर्नाटक। ही जोडीसुद्धा चुकीची आहे, कारण काक्रापार हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये आहे। तर वरीलपैकी केवळ एक जोडी इथे योग्य आहे, कुडानुकुलम तामिळनाडू। याचं योग्य उत्तर आहे पर्याय एक, फक्त एक जोडी योग्य। अणुऊर्जा प्रकल्प आणि त्यांचे स्थान। कैगा अणुऊर्जा प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे। कुडानुकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडूमध्ये आहे। काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये आहे। खालील बेटांचा विचार करा। पहिले बेट आहे अगत्ती बेट, दुसरे सिंक बेट, तिसरे किल्टन बेट, चौथे रुटलँड बेट आणि पाचवे बित्रा बेट। तर वर दिलेली किती बेटे लक्षद्वीपचा भाग आहेत? यामध्ये अगत्ती बेट, किल्टन बेट, त्यानंतर बित्रा बेट ही 3 बेटे लक्षद्वीप याचा भाग आहे, लक्षद्वीप बेट समूहाचा भाग आहे। अगत्ती बेट, किल्टन बेट आणि बित्रा बेट। वर दिलेली किती बेटे लक्षद्वीपचा भाग आहेत? याचं योग्य उत्तर आहे फक्त 3, पर्याय ब, फक्त 3 बेटे ही लक्षद्वीपचा भाग आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप चर्चेचा विषय ठरला आहे। लक्षद्वीप अरबी समुद्रापासून, केरळपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर आहे। येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते। येथील बहुसंख्य लोकसंख्या ही मुस्लिम आहे। अगत्ती, अमिनी, ॲड्रॉट, बित्रा, किल्टन, कावरत्ती, मिनिकॉय ही बेटे लक्षद्वीपचा भाग आहे। तर सिंक आणि रुटलँड बेट हे अंदमान आणि निकोबार
या बेटांचा भाग आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे। पहिले विधान आहे, पेरिहेलियन हा असा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात दूर असते। पहिले विधान हे चुकीचे आहे, कारण पेरिहेलियन हा असा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात कमी असते। दुसरे विधान आहे, ॲफेलियन हा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात जवळ असते। दुसरे विधानही चुकीचे आहे, कारण ॲफेलियन हा असा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात दूर असते। पेरिहेलियन म्हणजे जवळ असते आणि ॲफेलियन म्हणजे दूर असते। वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, दोन्ही अयोग्य। ही डायग्राम बघा, यामध्ये पृथ्वी दिली आहे आणि सूर्य दिला आहे। पृथ्वी जेव्हा सूर्यापासून कमी अंतरावर आहे त्या पॉईंटला, त्या बिंदूला पेरिहेलियन म्हणतात, आणि जेव्हा पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक दूर किंवा सर्वाधिक जास्त अंतरावर आहे त्या पॉईंटला ॲफेलियन म्हणतात। पेरिहेलियन आणि ॲफेलियन म्हणजे काय? तर पेरिहेलियन या शब्दाची निर्मिती ग्रीक शब्द पेरी, ज्याचा अर्थ जवळ असा होतो, आणि हेलिओस म्हणजे सूर्य, या दोन शब्दांपासून झाली आहे। त्यामुळे विधान 1 अयोग्य आहे, कारण विधान 1 काय सांगतं आपल्याला की पेरिहेलियन हा असा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात दूर असते। हे विधान चुकीचे आहे, कारण पेरिहेलियन हा असा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात कमी असते। आपल्या सूर्यमालेतील ग्रह, धूमकेतू आणि लघुग्रह यांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते। त्यामुळे प्रत्येकाचा एक पेरिहेलियन आणि ॲफेलियन बिंदू असतो। पृथ्वी ही पेरिहेलियन बिंदूवर जानेवारी महिन्यात, म्हणजे या महिन्यात असते, म्हणजे पृथ्वी सूर्यापासून जानेवारी महिन्यात सर्वात जवळ असते। तर ॲफेलियन बिंदूवर जुलै महिन्यात येते। पृथ्वी सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर जुलै महिन्यात असते, त्या बिंदूला ॲफेलियन म्हणतात। ॲफेलियन हा असा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात दूर असते। त्यामुळे विधान 2 ही अयोग्य आहे, कारण विधान 2 मध्ये आपण बघितले होते, ॲफेलियन हा असा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात जवळ असते। हे विधान चुकीचे आहे, कारण ॲफेलियन हा असा बिंदू असतो जेव्हा पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात दूर असते।